उन्हाळा आला की प्रत्येक घरामध्ये लिंबू सरबत हे घेतलं जातं. किमान 2 ते 3 वेळा तरी प्रत्येक घरामध्ये लिंबू सरबत हे घेतलं जातं. पण लिंबू सरबत बनवण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागतातच. पण 5 ते 6 मिनिटे न लागता काही सेकंदातच त्याच चवीचं लिंबू सरबत बनलं तर चला मग आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी आणि साधी रेसिपी घेऊन आले आहे. लगेच सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खूप सारे लिंबू. या ठिकाणी मी अर्धा किलो लिंबू आणलेले आहेत. आता आपण जेवढे लिंबू आपल्याला लागणार आहेत ना, तेवढेच लिंबू आधी आपण घेणार आहोत. सर्वात आधी आपण लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोरड्या फडक्याने पुसून अशा प्रकारे आपल्याला चोळून नरम करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामधील रस पटकन निघेल. आणि लिंबू कापून घ्यायचा आहे. लिंबू कापताना उभा कापायचा नाही तर आडवा लिंबू कापायचा आहे, जेणेकरून लिंबूमधील पूर्ण रस व्यवस्थित निघेल. आता 5 ते 6 लिंबू मी या ठिकाणी कापून घेणार आहे आणि नंतर जर लागले ना तर अजून लिंबू आपण कापून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण 5 ते 6 लिंबू कापून घ्यायचे आहेत आणि एक वाटी घ्यायची आहे. वाटी किंवा कप तुम्ही कोणतंही मेजरमेंटसाठी घेऊ शकतात. या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे. आता या वाटीमध्ये आपल्याला पूर्ण लिंबूचे रस काढून घ्यायचा आहे. लिंबूचा रस काढत असताना बिया जर मध्ये येत असतील तर बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. या ठिकाणी मी एक वाटीभर लिंबाचा रस काढून घेणार आहे. लिंबू जर कमी पडले तर परत आपल्याला लिंबू कापून रस काढून घ्यायचा आहे आणि एक वाटीभर आपला लिंबूचा रस तयार झाला आहे. आता मेजरमेंटनुसार एक वाटी लिंबूचा रस आपण या ताटामध्ये ओतून घेणार आहोत आणि ज्या लिंबाच्या बिया असतील ना त्या काढून घ्यायच्या आहेत. एक वाटी लिंबाचा रस, त्याच्यात तिप्पट आपल्याला साखर टाकायची आहे, म्हणजे 3 वाट्या साखर घ्यायची आहे. जर तुम्हाला सरबत गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी एक्स्ट्रा घेऊ शकतात. तुम्ही साखरऐवजी खडी साखर घेतली तरीही चालेल, कारण खडी साखर ही शरीराला हेल्दी असते. आता साखर टाकल्यानंतर आपण चम्मचच्या साहाय्याने ही साखर पसरवून द्यायची आहे. साखरचा जास्त जाड थर लागल्यामुळे मी दुसऱ्या ताटामध्ये ही निम्मी साखर ट्रान्सफर करून घेणार आहे, जेणेकरून साखरचा आणि लिंबाच्या रसाचा थर हा बारीक लागेल. थर बारीक लागल्यामुळे लवकर सुकतो आणि पटकन पावडर तयार व्हायला मदत होते. आता निम्मी साखर आपण दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि दोघंही ताटांमध्ये आपला सारखा बारीक थर पसरवून घ्यायचा आहे. सारखा थर लावून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 दिवस आपल्याला ही साखर ताटांमध्ये व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे. सुकवत असताना मध्ये मध्ये 7 ते 8 तासांनी आपल्याला ही साखर परत चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे. आणि साखर आपण जेव्हा सुकवू ना तर उन्हामध्ये अजिबात ठेवायची नाही, तर सावलीमध्ये किंवा फॅन खालीच आपल्याला हे ताट ठेवायचे आहेत, जिथे घाण पडणार नाही किंवा पाण्याचा थेंबही जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे दोघंही ताट ठेवायचे आहेत. आणि जिथे हवा जाईल किंवा फॅनची हवा लागेल अशा ठिकाणी ही दोघंही ताटं आपल्याला ठेवायचे आहे. आणि 6 ते 7 तासानंतर परत आपल्याला हे ताट चेक करायचे आहे. आता बघा, अशा प्रकारे मी थर लावून घेतला आहे आणि 6 ते 7 तास आपण फॅन खाली ठेवून देणार आहोत. 6 ते 7 तासानंतर आपण बघणार आहोत, चेक करणार आहोत. 6 ते 7 तासानंतर हा जो थर आहे ना अगदी कडक होतो आणि आपण चम्मचच्या साहाय्याने हा थर काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे अगदी कडक लेयर होतो आणि चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हा लेयर लगेच काढून घ्यायचा आहे. जास्त वेळ ठेवू नका. 6 ते 7 तास अगदी बरोबर वेळ आहे आणि 6 ते 7 तासानंतर आपल्याला या ताटातील साखर अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. लेयर तोडून घ्यायचा आहे आणि परत ही साखर पसरवून द्यायची आहे. दोघं ताटांमध्ये आपल्या अशाच प्रकारे ही जी साखर आहे ना अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि परत पसरवून परत फॅन खाली 6 ते 7 तास ठेवायचे आहे. आणि 6 ते 7 तासानंतर परत आपल्याला चेक करायचं आहे. लिंबू जेव्हा स्वस्त असतात ना तेव्हा ही प्रोसेस आपण करून ठेवायलाच पाहिजे, म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग होतात तेव्हा लिंबू घेण्यापेक्षा आपण हे प्रीमिक्स वापरून लिंबू पावडरचं सरबत बनवू शकतो आणि सरबतचा आनंद घेऊ शकतो. आता बघा, परत 6 ते 7 तासानंतर मी चेक केलेलं आहे आणि मस्त अशी खड्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे. साधारणतः अशा प्रकारे खडे तयार होण्यासाठी 2 रात्र आणि 3 दिवस लागलेले आहेत. आता चेक करूया. जर हाताला
चिटकले तर समजून घ्यायचं की अजून आपल्याला हे खडे सुकू द्यायचे आहेत आणि जर अजिबात चिटकले नाही तर समजून घ्यायचं की हे खडे अगदी परफेक्ट रेडी झाले आहेत। आता थोडे थोडे खडे घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि मिक्सरवर दळून घेऊया। मिक्सरवर दळत असताना एकच काळजी घ्यायची आहे की डायरेक्टली बटन फिरून आपल्याला ही पावडर तयार करायची नाही, तर मिक्सरचं बटन चालू बंद करून आपल्याला ही पावडर तयार करायची आहे। जर तुम्ही मिक्सरवर बटन फिरून डायरेक्टली पावडर तयार केली तर त्यामध्ये मॉइश्चर येईल, ओलावा येईल आणि त्यामुळे पावडरचं रूपांतर पिठाच्या गोळ्यात होईल। त्यामुळे चालू बंद करून आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि बघा किती छान मस्त अशी पावडर फॉर्ममध्ये लिंबू साखर सरबत पावडर आपली रेडी झाली आहे। तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की तयार करून बघा। ही जी पावडर आहे ना, आपण 1 ते 1.5 वर्ष आरामात स्टोअर करू शकतो। अशाच प्रकारे आपला बारीक पावडर दळून घ्यायची आहे आणि एका काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये ही पावडर स्टोअर करत ठेवायची आहे। जर तुम्हाला अजून फ्लेवर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही बारीक दळलेले धने किंवा बारीक कोरडी दळलेली पुदिना पावडरसुद्धा टाकू शकतात। आता ही जी पावडर आहे ना, ही आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। यामध्ये अजून एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे सरबतला अजून छान चव येईल, तर ती गोष्ट आहे मीठ। जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात, स्किप करायचं असेल तर स्किपसुद्धा करू शकतात। मीठ टाकताना तुम्ही या ठिकाणी संदैव मीठ, काळं मीठ किंवा साधं पांढरं मीठ असतं ना, ते टाकलं तरीही चालेल। या ठिकाणी मी अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे आणि पूर्ण पावडरमध्ये हे मीठ मिसळून द्यायचं आहे आणि एका स्वच्छ कंटेनरमध्ये, एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये ही पावडर आपण स्टोअर करून ठेवणार आहोत। जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा बाहेर जरी ठेवली ना तर ही पावडर 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। फक्त काढताना एवढी काळजी घ्यायची की पाण्याचा ओलावा या पावडरला लागायला नको। ही पावडर स्टोअर करत असताना प्लास्टिकच्या बरणीमध्ये अजिबात स्टोअर करू नका, कारण आंबट वस्तू लिंबू असल्यामुळे त्याबरोबर प्लास्टिकची रिॲक्शन होते आणि ते आपल्या शरीराला घातकसुद्धा असू शकते। त्यामुळे काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ही पावडर स्टोअर करत 1.5 ते 2 वर्ष आरामात आपण याचा वापर करू शकतो। तर चला मग आता बरणीमध्ये स्टोअर झालेली आहे। आता आपण सरबत कसं बनवायचं तेही बघूया। आता ग्लासमध्ये आपण निम्म पाणी घेणार आहोत। तुम्ही फ्रीजमधील गार पाणी घ्या किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं तरीही चालेल। या पाण्यामध्ये आपल्याला 2-2 चम्मच लिंबू साखर पावडर टाकायची आहे, म्हणजेच आपण जे सरबत प्रीमिक्स बनवले आहे ना, ती पावडर 2 चम्मच टाकायची आहे आणि चम्मचच्या साहाय्याने ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। इझिली आणि लगेच या पाण्यामध्ये डिझॉल्व होते, मिक्स होते। आता थंडगार सरबत लागण्यासाठी आपण इथे आईस क्यूब टाकणार आहोत, म्हणजेच बर्फाचे तुकडे। 2 किंवा 3 बर्फाचे तुकडे यामध्ये मी टाकणार आहे आणि वरून टाकणार आहोत पाण्यात भिजवलेले सब्जा बी। सब्जा बी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। यामध्ये तुम्ही वाळलेले पुदिन्याची पानं किंवा वाळलेले धन्याची पावडर टाकली तरीही चालेल। तर बघा काही सेकंदातच थंडगार लिंबू सरबत तयार झाला आहे। आजची सरबत प्रीमिक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।